ग्रंथालय हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? एकदम शांत जागा, पुस्तकांनी खच्चून भरलेली उंच उंच कपाटं आणि पुस्तकांच्या पानांचा तो एक ओळखीचा सुगंध, बरोबर ना? पण थांबा, जर असं सांगितलं की आजचं ग्रंथालय या सगळ्याच्या खूप म्हणजे खूपच पुढे गेलंय, तर चला तर मग आज आपण बघूया की ग्रंथालयाचं हे रूप नेमकं कसं बदलतंय आणि ते आपल्या सगळ्यांसाठी काय नवीन घेऊन येतंय. मग प्रश्न नेमका हाच आहे की या 21व्या शतकात या डिजिटल युगात ग्रंथालय म्हणजे नक्की काय? फक्त पुस्तकं ठेवण्याची एक जागा की त्यापेक्षा काहीतरी खूप वेगळं, खूप मोठं? आणि उत्तर असं आहे की ग्रंथालय आता फक्त 4 भिंतींची जागा उरलेली नाहीये. ती एक कल्पना बनली आहे, एक आयडिया, ज्ञानापर्यंत पोहोचण्याची, ते मिळवण्याची आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची एक नवीन, एकदम पॉवरफुल पद्धत. आणि या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी कोण आहे माहितीये? ते आहेत आजचे आधुनिक ग्रंथपाल. याचंच एक जबरदस्त उदाहरण आपण पाहणार आहोत, विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजचं ग्रंथालय. आणि तिथले ग्रंथपाल अतुल चंदन वंदन, ज्यांनी या कल्पनेला, या आयडियाला प्रत्यक्षात जमिनीवर आणलंय. अतुल चंदन वंदन काय म्हणतात बघा. ते म्हणतात की ग्रंथपालाची भूमिका आता फक्त पुस्तकं देण्या-घेण्यापुरती राहिलेली नाही, ती खूप विस्तारली आहे. आता नवनवीन सेवा पुरवाव्या लागतात आणि हीच गोष्ट या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे. तर मग हा आधुनिक ग्रंथपाल म्हणजे नक्की आहे तरी कोण? हे बघा, ते आता माहितीचे केवळ राखणदार नाहीत की गेटवर उभे आहेत. नाही, ते आता माहितीचे शिल्पकार आहेत, आर्किटेक्ट. ते विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं एक पूर्णपणे डिजिटल जग तयार करतात. एक अशी इकोसिस्टम जिथे माहिती अगदी सहज, सोप्या पद्धतीने उपलब्ध होते. चला, आता बघूया की हे नवीन ग्रंथालय, ज्याला भिंती नाहीत, ते नेमकं दिसतं कसं. हे एक असं ग्रंथालय आहे जे अक्षरशः आपल्या खिशात आहे, आपल्या लॅपटॉपवर आहे, 24 तास 7ही दिवस उपलब्ध. या डिजिटल लायब्ररीचा पाया काय आहे? तर माहिती गोळा करणं आणि एक ऑनलाईन कम्युनिटी तयार करणं. आता जरा विचार करा, लायब्ररीच्या ब्लॉगमुळे विद्यार्थ्यांना सगळे अपडेट्स आणि नवीन रिसोर्सेस लगेच मिळतात. मग वेकलेटसारख्या टूलमुळे रोजची वर्तमानपत्र, साहित्य थेट त्यांच्या स्क्रीनवर येतं. आणि व्हॉट्सॲप चॅनलमुळे तर कम्युनिकेशन इतकं फास्ट आणि डायरेक्ट झालंय की असं वाटतं जणू लायब्ररी सतत आपल्या सोबतच आहे. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. ही लायब्ररी फक्त बाहेरून माहिती गोळा करत नाहीये, तर ती स्वतः कंटेंट तयार करते. हो, विद्यार्थ्यांची गरज ओळखून खास कंटेंट बनवला जातो. प्रत्येक कोर्ससाठी एक वेगळी व्हर्च्युअल लायब्ररी आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सगळं साहित्य मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आता हा बदल किती मोठा आहे हे या तुलनेवरून अगदी स्पष्ट होईल. बघा, एका बाजूला आहे आपलं पारंपरिक ग्रंथालय, एका ठराविक जागी ठराविक वेळेत उघडणारं, आणि दुसऱ्या बाजूला आहे हे डिजिटल हब. इथे ज्ञान म्हणजे एखादी वस्तू नाही, तर एक सेवा आहे, एक सर्व्हिस, जी जगातून कुठूनही कधीही मिळवता येते. आता हे सगळं बोलायला खूप छान वाटतंय, बरोबर? पण खरा फरक दिसतो तो आकड्यांमध्ये. चला तर आता आकडे बघूया, म्हणजे कळेल की या डिजिटल क्रांतीमुळे ग्रंथालयाची ताकद किती पटीने वाढली आहे. सुरुवात करूया आपल्या नेहमीच्या आकड्यापासून. या ग्रंथालयात छापील पुस्तकं किती आहेत? तर 11,840. हा झाला एक मजबूत पाया. पण खरी जादू तर आता सुरू होतीये. विद्यार्थ्यांसाठी चक्क 180 वेगवेगळ्या व्हर्च्युअल लायब्ररीज तयार केल्या आहेत. म्हणजे प्रत्येक कोर्ससाठी, प्रत्येक विषयासाठी एक वेगळी डिजिटल लायब्ररी. आणि याचा परिणाम काय? तर फक्त डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 1,800 खास बुक्स उपलब्ध आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो? प्रत्येक विद्यार्थ्याला जी माहिती हवी आहे तीच नेमकी आणि अचूक माहिती मिळते. उगाच इकडे तिकडे शोधाशोध करायची गरजच नाही. थांबा, अजून संपलेलं नाही. याच्याही पुढे जाऊन नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया म्हणजे NDLI मधून तब्बल 3,280 पेक्षा जास्त रिसोर्सेस ह्या लायब्ररीशी जोडले गेले आहेत. म्हणजे जणू काही ज्ञानाचा एक राष्ट्रीय खजिनाच विद्यार्थ्यांसाठी खुला झालाय. आणि आता या सगळ्याचा कळस, ह्या सगळ्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थ्याला 6,700 पेक्षा जास्त डिजिटल साधनं आणि रिसोर्सेस उपलब्ध आहेत. फक्त विचार करा, कुठे 11,000 छापील पुस्तकं आणि कुठे जवळपास 7,000 डिजिटल रिसोर्सेस. हा प्रवासच किती अविश्वसनीय आहे, नाही का? आता हे फक्त एका कॉलेजच्या ग्रंथालयाचं यश नाहीये, ही तर शिक्षण आणि माहितीच्या भविष्याची एक छोटीशी झलक आहे. हे मॉडेल आपल्याला काय शिकवतं?
बघा, ही लायब्ररी फक्त स्वतः तयार केलेला कंटेंट देत नाही, तर जगभरातल्या सर्वोत्तम आणि मोफत रिसोर्सेसशी विद्यार्थ्यांना जोडून देते. जसं की प्रोजेक्ट गुटनबर्गवरून हजारो आंतरराष्ट्रीय ई-बुक्स मिळतात किंवा DOJ-वरून एकदम दर्जेदार रिसर्च पेपर्स, आणि हे सगळं फक्त एका क्लिकवर. तर मग ह्या सगळ्याचा सार काय, महत्वाचा मुद्दा काय? तर हा फक्त एक प्रयोग नाहीये, हा एक यशस्वी आराखडा आहे, एक ब्लूप्रिंट आहे, जी हे दाखवते की टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून ज्ञान खरंच कोणत्याही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता येतं, मग तो जगात कुठेही का असेला. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. जर एका पॉलिटेक्निक कॉलेजचं ग्रंथालय एवढं मोठं ग्लोबल डिजिटल हब बनू शकतं, तर विचार करा की आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं आणि आपल्या शिकण्याच्या पद्धतीचं भविष्य किती उज्ज्वल आणि अमर्याद असू शकतं. यावर विचार नक्की व्हायला हवा.